नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 6व्या दिवसाच्या व्हिडिओला. 6व्या दिवसाचं नवदुर्गेचं रूप आहे माता कात्यायनी. माता कात्यायनीची उपासना आजच्या दिवशी आपण करणार आहोत. तिची महती जाणून घेणार आहोत आणि तिचं शौर्य जाणून घेणार आहोत. ती धैर्य, शक्ती आणि न्यायाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. तिची पौराणिक कथा काय आहे तर महर्षी कात्य हे एक महान ऋषी होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून माता आदिशक्तीला प्रसन्न केलं. त्यांच्या घरात जन्मलेली कन्या म्हणजेच कात्यायनी देवी होती. ही कात्यायनी देवीचा जन्म होण्यासाठी सर्व देवांनी सुद्धा आपली ऊर्जा पुरवली. कारण त्यावेळी जो महिषासूर नावाचा राक्षस होता किंवा दैत्य होता, त्याचा त्रास सर्व देवांना सुद्धा होता आणि त्याचा वध करण्याचं कार्य कात्यायनी देवीकडे देण्यात आलं. कात्यायनी देवीला तशी आशीर्वाद आणि ऊर्जा, तेज पुरवण्यात आलं. दैत्यांचा राजा महिषासूर देवांना त्रास देत होता. कोणीही त्याचा पराभव करू शकत नव्हतं. तेव्हा सर्व देवांच्या तेजातून माता कात्यायनी प्रकट झाली. ती सिंहासनावर आरूढ झाली आणि महिषासुराशी भयंकर युद्ध केलं. शेवटी देवीनी महिषासुराचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय केला. म्हणूनच ह्या देवीला म्हणजे कात्यायनी देवीला महिषासूर मर्दिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यामुळे आजचा दिवस जो आहे हा आजचा दिवस नवरात्रामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण हा शौर्याचा दिवस आहे, स्त्री शक्तीचा दिवस आहे. आता त्या काळी महिषासुरासारख्या राक्षसांचा त्रास होता, ज्याला देव सुद्धा कंटाळले होते किंवा देवांना सुद्धा अशा महिषासुरांचा वध करणारी कोणी स्त्री शक्ती जन्माला यावी असं वाटत होतं. पण आता आपण आजच्या मॉडर्न काळामध्ये आहोत किंवा आधुनिक काळामध्ये आहोत. तर आधुनिक काळामध्ये महिषासुरांची कमतरता आहे का तर नाही. आजचे महिषासूर थोडे वेगळ्या स्वरूपाचे आहेत. आज आपण विचार करूया, महिषासूर फक्त पौराणिक काळात नव्हते तर आजच्याही काळात होते. आपल्या जीवनात पण आहेत, फक्त वेगळ्या वेगळ्या रूपात आहेत. जेव्हा आपण एखाद्या भीतीमुळे नवीन काहीतरी करायला धजावत नाही, ती भीती, तो घाबरटपणा म्हणजेच आजचा आपला महिषासूर. जेव्हा नकारात्मक विचार आपल्याला रोखून धरतात, मी करू शकत नाही, मी अपयशी होईल, किंवा आपल्या स्वतःबद्दल आपल्याच मनामध्ये जी शंका असते ती सुद्धा एक महिषासूरच आहे. जेव्हा लोभ, स्वार्थ, राग किंवा चुकीच्या सवयी आपल्या जीवनावर राज्य करतात, तेही महिषासुराचीच रूपं आहेत. समाजातले अन्याय, स्त्रियांचा अपमान, भ्रष्टाचार, हिंसा हे सर्व आधुनिक महिषासूरच आहेत. माता कात्यायनीचं दर्शन किंवा तिची आराधना आपल्याला शिकवते की या सर्व महिषासुरांवर मात करणं आपल्याच हातात आहे. आता स्त्रीचे 2 रूपं म्हणजे प्रेमाचं स्वरूप आणि शक्ती. माता कात्यायनी आपल्याला स्त्रीच्या 2 बाजू दाखवते. एकीकडे ती आई आहे, प्रेमळ आहे, करुणामय आहे आणि मायेचं मूर्त रूप आहे. तर दुसरीकडे ती शक्ती आहे, जी अन्यायाविरुद्ध तलवार उचलते. आजची स्त्री ही तशीच आहे. ती आपल्या मुलांसाठी प्रेमळ आई आहे, कुटुंबासाठी त्याग करणारी पत्नी आहे, समाजासाठी प्रेरणादायी व्यक्ती आहे. पण गरज पडली तर ती अन्यायाविरुद्ध सुद्धा ठाम उभी राहते. मुलींच्या सुरक्षेसाठी आवाज उठवते, समाजातील चुकीच्या गोष्टींना आव्हान देते, कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी योद्धा बनते. स्त्री म्हणजे केवळ करुणा नाही, तर ती शौर्याची मूर्तिमंत प्रतिमा आहे. हेच कात्यायनी देवी आपल्याला शिकवते. प्रेमाशिवाय शक्ती अधुरी आहे आणि शक्तीशिवाय प्रेम कमकुवत आहे. या दोन्हीचं संतुलन हेच खरं स्त्री शक्तीचं सामर्थ्य आहे. 6व्या दिवसाची पूजा विशेष फलदायी मानल्या जाते. आजच्या दिवशी माता कात्यायनीला गोड पदार्थाचा किंवा मधाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यामुळे घरात सुखसमृद्धी आणि आरोग्य वाढतं. कात्यायनीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमः. हा मंत्र भक्तिभावाने जपल्याने स्वतःमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि विजयाची ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, माता कात्यायनी आपल्याला काय शिकवते? आपल्यासाठी जीवनमूल्य कोणते देते? जीवनातल्या प्रत्येक भीतीवर मात करा, सत्य आणि न्यायासाठी ठाम उभे राहा, प्रेम व शक्ती या दोन्हीचं संतुलन साधा. आजच्या प्रत्येक स्त्रीमध्ये कात्यायनी देवीचं सामर्थ्य आहे, प्रेमळ आई होण्याचंही आणि योद्धा होण्याचंही. माझी प्रार्थना आहे की माता कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने तुमचं जीवन नेहमी धैर्य, आत्मविश्वास आणि विजयाने भरलेलं राहो. जय माता दी.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. थँक्यू.